सांगा ना मला. नाही पडत. चला हे धरणीची आन तुला जीवाच रान करत भाव भार वादळ वाऱ्यात फिरत धरणीची आन तुला जीवाच रान करत पेटून भाव भार वादळ वाऱ्यात फिरत पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हिरा तुझीच तू झोकून दे बळीराजा येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू धाड घालू नको
तुफान पेटू देवरी पायी फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते गाडून टाक भीती पायी फुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते गाडून टाक भीती जळीत जग सार अपसुट सामील होती र दिशा सपान साकळला बापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर काढीत मागर दिरला बघन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस हा किती जवळ वर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू तेरा दिलास तुफान पेटू देवरी वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक भीती ओ पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक भीती एक दो खाली आपटतात मग दगडावर आपटतात आणि त्याचं जे भाग आहे ते झडतं आणि खाली पडते. मग हे अशा प्रकारे जोडणी होते आणि ते काका ते जोडून तिकडं देत आहेत. आणि आता तो पेंडा तयार झालाय जो आपण गुरांना खायला देतो आणि त्यासाठी त्या काकी ते पेंडा बांधून ठेवतायत गाई गुरांसाठी. जो तिकडं मागं लागलाय तो सुद्धा पेंडाचा आहे आणि अशा प्रकारे जोडणी असते. शिवाय भात डायरेक्ट भरडून पण घेतात, म्हणजे बिना जोडता हे जे डायरेक्ट भारे आहेत, मशीन असते एक खूप मोठी, त्या मशीन मध्ये घातले भारे जे आहेत तयार होऊन येतं. म्हणजे तिथं फक्त एकच असतं की आपल्याला पेंडा जो आहे तो भेटत नाही, भाताचा डायरेक्ट भुसा होऊन येतो, त्या पेंड्याचा फक्त भात भेटतो.
ते जोडणीशिवाय त्या मशीनमधून सुद्धा भात भरडून येतं आणि जोडणी असे 2 प्रकार आहेत भात घेण्याचे. सगळं झोडून झालं ना की मग आता यात तुम्ही बघू शकता जे भात पडतंय त्यात थोडंसं गवत सुद्धा येते, सगळं सुद्धा येते. मग हे सगळं झोडून झाल्यावर पेंडा वगैरे सगळं बांधून झाला की मग हे सगळं साफ केलं जातं आणि इथे ना हे वाऱ्याला माहिती का तुम्हाला सुपत घेऊन देतात तसं हे भात वाऱ्याला जातं आणि अशी रांग तयार केली जाते ज्याला रास म्हणतात. म्हणजे रास केली जाते आणि मग हे सगळं भातला देऊन एकदम स्वच्छ केलं जातं. जर तुम्ही भात जे आहे ते लवकर काढला असेल तर मग हे भात जे वाऱ्याला देऊन झालंय ते वाळवावं लागतं 2-3 दिवस उन्हात. आणि जर तुम्ही पूर्णपणे भाताचे दिवस झाले असतील वाळला असेल असं हिरवं वगैरे नसेल तर मग डायरेक्ट सुद्धा तसंच ठेवतात. पण जर असं थोडंसं हिरवं असेल किंवा तर मग हे भात जोडून सुद्धा ते वाळवावं लागतं. आता हे जोडून झाल्यावर हे वाळवणार असतील, हे भात वाळवावं लागतं. आपण जसं इतर कडधान्य वाळवतो तसं हे भात पण वाळवायला लागतं आणि मग ते तुम्ही थोड्या दिवसांनी भरडायला नेता. मग ते भरडून मग तांदूळ घेतात. आता मग तांदळाचा फूट म्हणजे पूर्ण तांदूळ येत नाही. अशा ताईंच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्याला त्यांनी थोडेफार आपल्याला माहिती देत आहेत. सांगा ताई. ही जोडणी किती दिवसानंतर करावी लागते किंवा भात आपण लावल्यानंतर इच्छावर असतं ते. भात लावल्यानंतर काढल्यानंतर ती म्हणजे 2-4 दिवसानं 8 दिवसानं आपल्या इच्छेवर असते. बरोबर. तेव्हा भात लागण केल्यानंतर भात किती दिवसांनी काढायला येते? 3 महिन्याने. 3 महिन्यांनी काढायला येते. मग जेव्हा आपण भात लागणी केल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय काय प्रक्रिया करतो? त्याला काढायचं, ते गोळा करायचं, मग बारसरी लावायची, नंतर हे करायचं, रचून ठेवायचं, असलं तर रचून ठेवायचं, जोडायचं असलं तर जोडायचं. असं मग ही जी पद्धत आहे ती याच पद्धतीने करायचं असतं का याच्यात अजून आधुनिक पद्धतीने अजून करतात, बरडीनं भरडत्यात. जे लोकांना दिलं नाही त्यांना बरडीनं भरडत्यात. ज्यांना दिलं ती अशी पेंडा करते त्याचा पेंडा करायचा, रचून ठेवायचा. आपल्याकडे किती शेती त्यातलं हे एवढं निघालेलं आहे? 4-5 एकर. बर. मग त्या समजा ही कोणत्या पद्धतीची कोणती जात आहे? इंद्रायणी. इंद्रायणी. बर. आपण अजून कोणकोणत्या पद्धतीचं आपण कुठलं इंडो आणि इंद्रायणी. यामध्ये काय सांगतात आता आपण एका शेतामध्ये तरी उत्पादन किती घेतो? साधारण तर 50 किलोच्या 50 किलोची 10 पोती भात भात तांदूळ. नाही तांदूळ. भात कसं याचा अंदाज सांगणार? हा तांदळाचा अंदाज. भाताची पोती जास्त असतात तांदळापेक्षा. मग आता एवढं सगळं झालं तर तुम्हाला एकरी खर्च किती येतो याला? तुमचा खर्च अंदाज किती आहे बाबा? लावणीपासून ते आता हे जोडणी प्रक्रिया चालू आहे तिथपर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खर्च किती येऊ शकतो? 25,000. एकरी 25,000 रुपयाला खर्च. हा. जेवढं पण तुम्ही काय नसतं, पावसानं घालावलं की काहीच नसतं. आपण आपलं कष्ट नाही, जमिनीत काही नाही. काय नाही म्हणजे शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. कितीही जरी आपण कष्ट केलं आणि कितीही जरी यामध्ये आपण आपलं भांडवल गुंतवलं तर जे येणारं उत्पादन आहे हे कशावर आहे? निसर्गावर आधारित आहे. तर आता आशाताईंनी आपल्याला सांगितले की आपल्याला एकरी 30,000 किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च आहे.
आणि या उत्पन्नामध्ये येणारं उत्पन्न आहे हे जवळ 10 पोती म्हणजे 5 क्विंटल इतकं उत्पन्न निघण्याचा अंदाज आहे. आता यामध्ये दर जोडणार आहे तांदळात कमी जास्त असं नाही शकतो. कमी जास्त हा. मग आता ही जी पारंपरिक पद्धतीने जोडलंय या पद्धतीने योग्य आहे का आधुनिक अजून आपण काही करू शकतो यात बदल? बदल काय नाही. हा याच पद्धती आता मशीन फक्त मशीन जोडून पेंडा गुत होती त्याची. पेंडा तयार होत नाही. नाही होत. नाही होत. तो गाई गुरांसाठी वापरता येत नाही. जाळूनच टाकायला. जाळूनच टाकायचं. म्हणजे गुरांसाठी खायला येतं. हा म्हणजे याचा दुहेरी उपयोग काय लक्षात ठेवा तुम्ही पण की शेतकरी हा असा आहे की सगळ्या गोष्टीचा आणखीन अधिक कसं उपयोग होऊ शकतो. म्हणजे इथं भात जोडल्यानंतर हे राहणारा जो आहे वाळका हे गुरांसाठी उपयोग आहे. म्हणजे जेव्हा आपले शेतकरी जोड व्यवसाय म्हणून शेळी गाई म्हैशी पाळत असतात तर त्याच्यासाठी हा ओला वाळका चारा म्हणून त्याच्यासाठी उपयोगाचा आहे. हे जर जनावरांना घातलं की जनावरांचं दूध उत्पादन अधिक देतं किंवा त्यांना जो फॅट लागतोय जे उत्पन्न निघतं दुधाचं तर त्याच्यासाठी सुद्धा तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हे भात जोडण्याच्या आधी जे बांधलं जातं पेंडी ही पेंडी बांधण्याची पद्धत बघा. चला जावा कोणीतरी जा. ये एकच हात. उलट कर त्याला. असं जरा असं असं दाखवा. अगं तसं धरून दाखवा की. उलट पालट हाणायचं. कुणाचं मोजेरा विचारलेलं तेव्हा कुणाची टोपी. हा तर ते बांधायला शिकवा. बघा तिथे समोर आहे कसं बांधतायत बघा ते जरा. हा ही खरी पद्धत आहे. टाळ्या वाजवण्यासाठी जरा. मशीनला काय घालायचं. मोठा मोठा बांधा की मग. हा गुत म्हणजे काय? असा इथं धरायचा हा. आणि तो झाडायचा. बर तशी झाडच आहेत ना आता आपल्या लोकांना नाही जमत. का बरं? पहिले लोकांना असतं ते आता नाही आपल्या लोकांना. बर 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 म्हणून नाही चालत. पूर्वीची माणसं वेगळी होती आताची जमाना वेगळा आहे. हा
भात्याने म्हणतात तिकडे बरं. तिकडे पेंडा म्हणतात. बर म्हणजे आणि मग ते बांधून ते गुरांना दिले. तेच ती नव्हती पेंडा ती. तेव्हा तिला विचारलं कुठल्या गावची ती बोली मेंढवली ती. सांगितलंय की आता वाटत संध्याकाळी जाय आले मी घरी काल सकाळी आले मग घराला काय तो प्रश्न आहेत ना. हा रिझल्ट दिला नाही तुला कसं असं कसं जोडलं चालते. अरे काय हे पडलं ना तिथे थोडंसं भाग पडतं थोडंच पडतं त्या मार लागत नाही खाली दगडावर पडलं ना दगडाचा मार लागतो सगळं सगळं भात दगडावर मग पहिल्यापासूनच दगडावर पडलं तर नाही जमत. ते चांगलं भात असतं ना ते सगळीकडे तिकडे काय असतं हे ना हे घाण असते दगडावर पडली ना हे घाण निघते ते स्वच्छ वाटते एकदम त्यासाठी दगड आपटायचं असतं राहिले सगळं दगडावर खाली पडते. ओढा हे ओढ्यात पाठ खाण्याचे हे शेतात पण आणायचं हा शेताचं पाणी आपलं सोडलं की पाठ खाली भिजतं. बरोबर. 8 दिवसांना 15 दिवसांना किंवा पावसाळा बी येतं ते पाणी द्यायचं नाही. मग जर खूपच जास्त पाऊस पडला तर पिकाची नासाडी नाही ना होते की काय होतं हे भात आहे ना ते एक तर पाऊस जास्त झाला जास्त तर हे कसं पळण कसं बोलतात हे पळण जाते जास्त पाऊस झाला ना जास्त भात निघते जर फुलावर बिलावर पाऊस पडला ना जास्त भात निघतं मग हे मोठं भात नाही. एवढं ठीक आहे ना पण खाली एवढं भात त्याला वाऱ्याने दिले किंवा 26 आणि युरिया तुम्ही पाणी देताना करता का आधी पाणी टाकून हाताने भिजता युरिया हाताने लावत नाही तुम्ही
तर बऱ्यापैकी म्हणजे 1 एकरच्या शेतात तरी तांदूळ. तुम्ही बागेमध्ये कुठली दुसरी शेती करता का? म्हणजे आंतरपीक आंतरपीक सोयाबीन करतो, भुईमूग असतो, आणि आपले कडधान्य. तुम्ही याला किती खते वापरलीत औषधे? औषध आणि गुळी वापरलेली आणि 20-21 गुळी खत, युरिया खत. ही जे सर्व लावल्यापासून ते आतापर्यंत काढणीपर्यंत जे जे तुम्ही भांडवल घालता, पाणी भिजवायचं, ते उत्पन्नातून निघतं का? नाही निघत. मग तुम्ही काय करता आता? शेती तसं नाही. ते कसं आहे, आम्ही हे करतो, आम्हाला वर्षभर खायला पुरतं ना, आमचा फायदा. वर्षभर जरी खायला पुरलं तरी फायदा असून शेतकऱ्यांचा. नाही नाही बरोबर आहे, पण आपण शेती करतोय तर या शेतीतून आपल्याला जेवढं घातलंय तेवढं तरी निघतं का का आपण वजावटीमध्येच आहोत? वजावटी. मग जर अशा प्रकारचं जर शेती व्हायला लागले तर भविष्यामध्ये आधुनिक पिढीची शेतकरी लोक करतील का? नाही करणार. मग याच्यात शेतीच करून ठेवायची वेळ आली, कारण डुकराने काय राहणार. हा डुकरं येतो इथं? आणि स्वतःची कोणती डुकरं? ते पण अधिकार थांबा. आताची शेती आपण केली नाही. हा आताची भविष्य काय म्हणते, नंतर शेती नको. हा जर ही शेती जर नसली, धान्य जर नसेल, तर जनतेला तरी काय होईल? नुसतं पैसे जनता खाणार आहे का? बरोबर आहे बरोबर आहे. शेती ही पिकलीच पाहिजे. शेती पिकली पाहिजे. पुढच्या भविष्याने बी ही शेती केलीच पाहिजे. बरोबर आहे. आणि ही तरुण पिढी शेतीकडे पुन्हा वळली पाहिजे. नाही, ह्या तरुण पिढीनं बी शेतीकडे लक्ष दिला पाहिजे. हा नुसती जर आपण शेती केली, जर शेतकऱ्याने शेती नाही पिकली, हा. तुम्ही खाणार काय? बरोबर नुसतं पैसे खाणार का? विचार करा. बरोबर आहे. हा म्हणेल मी कंपनीत, हा म्हणेल मी पोलीस, हा म्हणेल मी मिलिटरी, तो म्हणेल. मेन तत्व शेतकऱ्यावरती. बरोबर जर या शेतकऱ्याने शेती नाही केली तर तुमचा प्रश्न पुढचा काय? बरोबर आहे. ज्या वेळेला आपल्यावरती लॉकडाऊनचा प्रश्न आला, प्रसंग आला, हा त्यावेळेला कुठं आली लोक? शेतात आले. बरोबर. शहरात तुमचं पोट भरलं का? नाही. नाही भरलं. बरोबर. कुठे यावं लागलं? शेतात शेतीत यावं लागलं. बरोबर मग शेती पण मानली पाहिजे. बरोबर पण पुढच्या भविष्याने शेती बी केली पाहिजे. केली पाहिजे. दोन्ही बी बाजू सांभाळल्या पाहिजे. बरोबर व्यवसाय, शेती. बरोबर. ती खांद्यावर घेऊ नको. हे खास सुटते बरं का, लय खांद्यावर घेऊ नका. आणि पेंडी सुटली नाही पाहिजे. नीट हँडल करा. हा लांब धरला तरी चालेल. तर आम्ही पण खांद्यावर घेऊ नका. चला ये मुली चला. चला पटकन. नाही नाही